सर्वकार्येषु सर्वदा शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते। मँचेस्टरमध्ये कापड उद्योग भरभराटीला आला आणि म्हणूनच इंग्लंडला कापूस आणि कच्च्या मालाची निकड भासू लागली। आपल्या समृद्ध मुंबईला अतिशय खोली असलेला असा समुद्र किनारा लाभला होता आणि म्हणूनच इंग्रजांनी मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना केली आणि हा म्हणता आपल्या मुंबई बंदराने शहराला देशाची आर्थिक राजधानी बनवलं। शहरात भारतातील कानाकोपऱ्यातून कष्टकऱ्यांचा ओघ मुंबईच्या दिशेने वाहू लागला। इंग्रजांनी लावलेल्या इंग्लिशच्या रोपाची निगा ती आपल्या लाखो कामगारांनी त्याला कष्टरूपी खत आणि पाणी भरून आज त्या फोफावलेल्या वृक्षाचा वर्धापन दिन साजरा करताना तुमच्यासमोर मला अतिशय आनंद होत आहे आणि आपण सगळे याचे साक्षीदार आहोत। महालक्ष्मी अय्यर यांचा आवाज आहे याला आणि गुरु ठाकूर यांचे शब्द आहे। शब्द अतिशय सुंदर आहेत, प्रत्येकाच्या मनाला भावून जातील असे आहेत, जी ॲक्च्युली खरंच आपण म्हणजे मुंबई बंदर आपलं जे आपले पण त्याच्याबरोबरचं इतके वर्षापासूनचं आहे ते याच्यामधनं एक्सप्रेस होतंय असं अतिशय सुंदर गाणं आहे। सदियों से इस तट पर अधिकार है तुम्हारा, ये लहर जुनट है परिवार है तुम्हारा। लाइव कीपिंग सेट करा सेट करेंगे लाइव नहीं गेट आउट करा चालू है ना पार्ट फोटोग्राफर अभिमान है हमारा।
दिवस पर हम मुंबई पत्तन के कर्मचारी प्रतिज्ञा करते हैं कि एक टीम के रूप में समर्पण और जुनून के साथ हमारे पतन के दृष्टिकोण की दिशा में काम करेंगे। Today marks another milestone in our course history as we celebrate our Foundation Day. It's a momentous occasion to reflect on our achievements, recognize our growth, and look forward to the future with optimism and determination. On this special occasion, we envision a future where innovation drives our success, where collaboration fuels our growth, and where each of us play a vital role in shaping our collective destiny. ये शौहरत, ये दौलत, ये मोहब्बत, ये इज्जत, सब कुछ मुंबई पोर्ट तेरी बदौलत। मुंबई पोर्ट के बारे में मैं क्या लिखूं? हम सब उसकी लिखावट है। ये तनख्वाह, ये पेंशन, ये दवाइयाँ, अनेक सुविधाएं तेरी मेहरबानियां हैं। तू है तो बंदगी है, तू है तो जिंदगी है, तू है तो सब कुछ है, तू नहीं तो हम कुछ भी नहीं। ऐ मुंबई पोर्ट, तुझे सलाम, तुझे सलाम, तुझे सलाम। नुसतं हाताला काम आणि राहायला घर दिलं नाही तर वेगवेगळ्या जीवनावश्यक सेवा प्रदान केल्या। उदाहरणार्थ, पूर्वी गावाखेड्यातून आलेल्या कामगारांना मराठी भाषेचं ज्ञान नसायचं, कारण की भारताच्या कानाकोपऱ्यातून सगळे लाखो कामगार आले होते। त्यांना शैक्षणिक वर्ग तेव्हा पुरवले गेले मराठी भाषेचे। आपल्या कामगारांना हाऊसिंग लोन, क्रेडिट कन्झ्युमर सोसायटी, मेडिकल फॅसिलिटी, शैक्षणिक शिष्यवृत्ती, एक नाणे अशा कितीतरी फॅसिलिटीज आपल्याला आहेत। वैद्यकीय विभागामध्ये 23 बेड असताना त्याच्यानंतर 1968 मध्ये आपल्या हॉस्पिटलचं बांधकाम चालू झालं। नंतर 3 नोव्हेंबर 1969ला आपलं हॉस्पिटल पूर्ववत चालू झालं आणि फुल फ्लेजमध्ये चालू झालं। जो 150 वर्षाचा हा प्रपंच आहे, हा आपल्या पूर्वजांपासून ते आजपर्यंत आपल्या पिढीपर्यंत आपण इथे खेचून आणलेला आहे आणि हा इथून पुढच्या काळात हा चिरायू होणार आहे। वर्धापन दिन चिरायू हो, वर्धापन दिन चिरायू हो। आज तू 55 वर्षाचा झालास, आज तू 55 वर्षाचा झालास। काही पिढ्यांना जन्म तू इथे दिलास, काही पिढ्यांना जन्म तू इथे दिलास, कित्येकांचा अखेरचा श्वास तुझ्यातच तू सामावून घेतलास। आज तू 55 वर्षाचा झालास। डॉक्टर, परिचारिका, टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या रूपात तू देवच दिसलास। आज तू 55 वर्षाचा झालास। अधिकारी आणि लिपिक यांच्या लेखणीतून तू वेळोवेळी अन्यायाला वाचा फोडलीस। अधिकारी आणि लिपिक यांच्या लेखणीतून तू वेळोवेळी अन्यायाला वाचा फोडलीस आणि कामगारांना न्याय मिळवून दिलास। आज तू 55 वर्षाचा झालास। वेळोवेळी तुला विकण्याचा देखील प्रयत्न झाला, वेळोवेळी तुला विकण्याचा देखील प्रयत्न झाला, पण तुझ्या लेकरांनी आणि कामगार संघटनांनी तुला वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावला आणि एकजूट दाखवली। आज तू 55 वर्षाचा झालास। आज तू 55 वर्षाचा झालास। बेरोजगारांना रोजगार देऊन, बेरोजगारांना रोजगार देऊन असंघटित कामगारांच्या बंद चुली तू पेटवल्यास आणि वीरभर पोटाच्या कळीचा वाली तू ठरलास। तुझ्या सेवेत आमच्या येणाऱ्या पिढ्या समाजभिमुख होतील, तुझ्या सेवेत आमच्या येणाऱ्या काही पिढ्या समाजभिमुख होतील। पोट प्राधिकरणातील तुझा इतिहास हा तेजोमय होईल आणि तू चिरायू राहशील। आज तू 55 वर्षाचा झालास। देवाच्या अस्तित्वाचा साक्षात्कार तुझ्यातच होतो, देवाच्या अस्तित्वाचा साक्षात्कार तुझ्यातच होतो। मंदिरातील देवासारखा तू कामगारांना पावलास आणि तुझ्याच रूपात आम्ही देव पाहिला। आज तू 55 वर्षाचा झालास। धन्यवाद। मी मुंबई म्हणते, 5 बेटांची बनली राणी, मी महाराणी मुंबई नगरी। वैभवास माझ्या सीमा नाही, सोन्या रुपयाच्या वसते मी नगरी। मुंबई बंदर मुकुट माझा, झळाळता वैभवाच्या अग्रगणी।
गोदीच्या वैभवाने मजला वैभव, माझ्या वैभवाने गोदीला वैभव. जब तक रहेगा समुंदर में पानी, तब तक गुंजेगी गोदी की कहानी. आज सुनो मेरी जबानी, आज सुनो मेरी जबानी. उंच भरारी दिव्य यशाची सन्मानाने घेताना, शब्द न पुरती बंदर क्रांती गौरव गाथा गाताना. व्यापाराच्या उद्देशाने बंदर ग्रामे ही वसली, अनेक नावे घेऊन या मग किती जहाजे निर्मियली. शांतीपथावर चालत गेलो, शांतीपथावर चालत गेलो, भाव सोसुनी घेताना. शब्द न पुरती बंदर क्रांती गौरव गाता गाताना. भाषा जाती कधी न स्मरले, कष्ट निरंतर करताना. नव्या युगाचे तंत्र विकसले, स्वप्न अंतरी बघताना. धैर्य राखिले भवितव्याचा पाया येथे रचताना. शब्द न पुरती बंदर क्रांती गौरव गाता गाताना. निर्यातीच्या क्षेत्रामध्ये उच्च स्थान हे मिळविले. गोदी रूपे प्रगती पथावर दालन आणिक उघडियले. परदेशीही मान मिळाला, उदो तव करताना. शब्द न पुरती बंदर क्रांती गौरव गाता गाताना. शतकानंतर हे अभिमान गीत शतकानंतर 50शीचं लिहिलेलं होतं, पण आज हा 51वा आहे, त्यामुळे आताच मी ऑन द स्पॉट हे करते. शतकानंतर 51वा आज सोहळा विजयाचा, एकजुटीने गौरव करतो उज्ज्वल तुझ्या कार्याचा. अभिमानाने ऊर भरे हा वैभव सगळे कथिताना. शब्द न पुरती बंदर क्रांती गौरव गाता गाताना. दुसरी गोष्ट आता सगळ्यांनी सांगितलं मुंबई पोर्ट ट्रस्ट वगैरे. मी माझ्याबद्दल सांगेन फक्त, माझं आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट. मी 1999 साली सर्व्हिसला आलो, त्यावेळी मी मुंबई पोर्ट ट्रस्टसाठी मी नवीन होतो. नवीन असताना मला जी काय मुंबई पोर्ट ट्रस्टनं घडवलं, आज मी आहे, नाहीतर मी गावाकडे गुरं राखणारा माणूस होतो. दुसरं काही नव्हतं माझ्याकडे. म्हणजे जी काय असेल, कुठंतरी शेतात ट्रॅक्टर चालवला असता, नाहीतर गुरं राखली असती. Thank you God for the world so sweet. Thank you God for the food we eat. Thank you God for everything. And thank you God for making me come in Mumbai Port Trust. मी माझे आजोबा बिपडीमध्ये होते, माझे वडील बिपडीमध्ये होते, माझ्यात सुद्धा मी बिपडीमध्ये इथे एम्प्लॉई काम करतोय. खरोखर मी नशिबान समजतो की या बिपडी माझी मायबाप आहे. तिने मला भरपूर काय दिलं. गेले 32 माझ्या मुंबई पोर्टच्या दारी नाही भेदाभेद उरी, असले मतभेद जरी मनात एकी वसते परी. वाव, थँक्यू, व्हेरी नाईस. होप आहे, माहेर आहे, मैत्रिणी आहे, गंमत जम्मत आहे, एक भावनिक अनुबंध आहे. आधी आपल्याकडे कंटेनर्स यायचे, सामान यायचे, आता आम्ही क्रूज कडे जातोय. ह्याला पण एम्ब्रेस करायचं अँड डू व्हॉट एव्हर यू कॅन फॉर दिस. हे आपलं आहे म्हणून विचार करून करायचं. विचार करणं हे तुमचं घरचं बिझनेस आहे. शतकाचे अंतर देते सेवा जगा निरंतर. You can also see Mumbai Bandar. Please involve. इतिहासात गे, ओ इतिहासात गे.
पाहिली भरती